ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. कोकणातील शेतकऱ्यांसाठी काजू हे केवळ पीक नसून उत्पन्नाचा एक मजबूत आधार आहे. मात्र बदलत्या हवामानामुळं आणि वाढत्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळं काजू उत्पादनावर मोठं आव्हान निर्माण झालंय. विशेषतः रोटासारख्या किडींमुळं मोहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्यामुळं उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान होतं. अशा परिस्थितीत काजूवरील रोटा नियंत्रण आणि मोहर संरक्षण या बाबींचं योग्य नियोजन करणं अत्यंत गरजेचं ठरतं. याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत शास्त्रीय आणि प्रभावी उपाययोजना. काजू पिकाच्या संवर्धनासाठी कोणती काळजी घ्यावी, उत्पादन कसं वाढवावं याबाबत आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे जिल्हा रत्नागिरी दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विजयकुमार देसाई. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी मित्रो, काजू हे महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे. त्याला डॉलर रनिंग म्हणजे विशेषतः परकीय चलन मिळवून देणारं पीक म्हणून ह्या पिकाकडे बघितलं जातं. ह्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये घट येणाऱ्यामध्ये जे काही महत्त्वाची कारणं आहेत, त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रोग आणि किडी. तर या किडींच्या काजूवर येणाऱ्या किडींच्या विषयी माहिती सांगण्यासाठी आणि त्याचं व्यवस्थापन कसं याविषयी माहिती सांगण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विजयकुमार देसाई आज आपल्याकडे इथे आलेले आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. मला पहिल्यांदा काजूची सद्य स्थिती काय आहे ती सांगा. सध्या काजूचा हंगाम सुरू झालेला आहे. म्हणजे आपण कोकणाचा पूर्ण विचार केला असेल, साऊथ कोकण म्हणजे वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजूचे बी लागण होऊन आता हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे ऑलरेडी. तसंच हा सीझन कसा पुढे पुढे जसं जसं रत्नागिरीला आला आहे, तर रत्नागिरीमध्ये सुद्धा आता काजू बी तयार झालेली आहे. आणि हा हंगाम आता तसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही पार्टमध्ये आणि बाकीसुद्धा रायगडमध्ये वगैरे आता हंगाम सुरू आहे पूर्णतः. सर, मला आता सांगा की ह्या काजूवरती अशा कोणकोणत्या अशा किडी ह्या काजूच्या पिकाला त्रास करतात, हानी करतात? काजूवर तशा विशेष करून बऱ्याच किडींची नोंद झालेली आहे, पण त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाच्या किडी म्हणजे काजूवरील ढेकण्या, ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर काजूचं नुकसान होतं. दुसरी कीड आहे काजूवरील रोठा. म्हणजे हा रोठा ही जी कीड आहे ती आपल्या झाडाला लागली आणि तिचं योग्य वेळी नियंत्रण केलं नाही. योग्य वेळी महत्त्वाचं आहे, योग्य नियंत्रण करणं गरजेचं आहे. योग्य वेळी नियंत्रण जर केलं नाही तर झाड पूर्णतः मरतं. त्यामुळे तुमच्या एखाद्या बागेमध्ये एक जरी रोठ्याग्रस्त झाड असेल तरी तुमच्या बागेला त्या रोठ्यापासून धोका असतो. तिसरी महत्त्वाची कीड म्हणजे फुलकिडी. आता ही फुलकिडीचा प्रादुर्भाव पूर्वी कमी होता, पण आता दिवसेंदिवस आपलं काजूचं क्षेत्र काजूखाली क्षेत्र वाढत चाललेलं आहे. आणि मोनोक्रॉपिंग आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. मोनोक्रॉपिंग झाल्यामुळे आणि आपल्याकडे हवामानात आता बदल व्हायला लागलेले आहेत. कधी थंडी, नंतर उष्णता येते, पुन्हा थंडी. त्यामुळे हा काजूवरील फुलकिड्यांचं साठी पोषक वातावरण निर्माण झालं आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव फळांवर जास्त झालेला आहे. पालवीवर कमी आहे अजूनही, पण फळावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव काही ठिकाणी आहे पॅचेसमध्ये. सगळीकडे सारख्या प्रमाणात नाही आहे. ही तिसरी कीड आहे. त्याशिवाय आता यंदाचं वर्ष तुम्ही बघायला गेले तर तुमचा मोहर जो आहे ना, तो मोहर कुरतडून खाणारी एक प्रकारची अळी आहे. पानं खाणारी अळी आहे, त्याच प्रकारचे ते मोहर पण कुरतडून खाते, कोवळा मोहर असताना खाते. भुंगेरे आहेत वेगळ्या प्रकारचे, 2-3 प्रकारचे लाल आहेत, ॲश म्हणजे राखाडी रंगाचे भुंगेर, असे 2-3 प्रकारचे भुंगे आहेत. आणि लीफ मायनर म्हणजे नागअळी, ह्या किडींचा काही प्रमाणात प्रादुर्भाव होतो. पण ह्याच्यामध्ये ढेकण्या, खोडकिडा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. नक्कीच सर. आताच सर तुम्ही खोडकिडीविषयी सांगितलं, कारण एकदा खोडकिडी झाल्या, आता उल्लेख केला तुम्ही, खोडकिडी झाल्यानंतर पूर्ण झाड मरून जातं.
बरोबर. मरून जाण्याची शक्यता जास्त असते. हं. आणि मग असं झाड मेलं तर आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याचं नुकसान सोसावं लागतं. तर या खोडकिडीविषयी सर आपल्याला थोडक्यात माहिती सांगा. खोडकीड हा तसं म्हटलं तर खूप आपण म्हणजे पूर्वी आपण जर पुस्तकांमध्ये किंवा आपण शिकवतो तर हे मायनर कीड होती पूर्वीच्या काळात. पण मायनर म्हणजे काय? कुठल्या बागेमध्ये येते? ते निग्लेक्टेड ऑर्चर्डमध्ये आपण असं शिकवतो. निग्लेक्टेड ऑर्चर्ड म्हणजे काय? दुर्लक्षित असलेल्या बागा. दुर्लक्षित बागा. म्हणजे ज्या बागांमध्ये शक्यतो आपल्या शेतकऱ्याचं किंवा जाणं-येणं कमी राहतं. जाणं-येणं कमी म्हणजे काय? नॉर्मली आपल्याकडे आत्ता कमर्शियल सुरू झालंय काजूचं हे. पूर्वीच्या काळात कसं होतं नुसतं सीझन सुरू झाला की लोकं हां, जायची. बरोबर. त्यामुळे अगोदर एकदाच लागवड खोडकिडीने खाल्लेलं एखादं झाड असेल हं. आणि त्याचं जर योग्य वेळी नियंत्रण नाही केलं तर मग खोडकिडीचा जीवनक्रम कसा आहे? वर्षभरातून एक पिढी तयार होते. त्यामुळे ती दुसरीकडे मोनोक्रॉपिंगमुळे तिथल्या तिथं त्याच बागेमध्ये तिचं वाढत जाते. वाढत जाते हां. आणि मग काजू बागेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. काजूवरील रोठ्या ही कीड आहे ही जनरली आपल्याकडे आता कोकणाचा हवामानाचा विचार करता आपल्याकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर ह्या जे नर मादी असतात ते कोशातून बाहेर पडतात पावसाळा सुरू झाल्यानंतर. मी तुम्हाला प्रॅक्टिकली असं सांगतो बघा, आपण आपल्याकडे पावसाळ्यामध्ये भाताची लावणी वगैरे सुरू असते बघा, जोरात लावणी सुरू केलेली असते आपली हां. आणि लाईटवर रात्रीच्या वेळी बघा तुम्हाला असे तांबूस तपकी रंगाचे भुंगे येतात. त्यांच्या अशा लांब अशा मिशा मिशा असतात, असतात. त्याच्या लांबड्या असतात. त्याला आपण अँटेना म्हणतो ह्याच्यामध्ये एंटॉलॉजीमध्ये. किंवा लांबड्या हे असतात. त्यावेळी तुमचे ते भुंगेरे बाहेर येतात, कोशातून बाहेर येतात आणि त्याच्यानंतर त्यांचं मिलन होतं नर मादीचं आणि मग ते काजूच्या खोडावर म्हणजे सालीवर अंडी घालतात. म्हणजे प्रादुर्भाव पावसाळ्यात पावसाळ्यात सुरू होतो. पावसाळ्यात सुरू होतो. सुरू होतो. त्याच्यानंतर दुसरी त्याची अजून एक सायकल असतं त्याचं. ते जवळ-जवळ डिसेंबरच्या दरम्यान त्याचं दुसरं एक मध्ये सायकल सुरू येतं हं. आणि तिसरं सायकल आहे ते मार्च-एप्रिलच्या दरम्यान. म्हणजे असं वर्षातून 3 वेळा खोडकिडीचे नुकसान होण्याची शक्यता म्हणजे असते. अडल्ट्स बाहेर येतात म्हणजे तुमची प्रौढ बाहेर येण्याची हे. पण मोस्टली तुमच्याकडे जून-जुलैच्या दरम्यान जास्त प्रमाणात येतात. नक्कीच सर. पण आता मला सांगा ॲक्चुअल ते नुकसान कशाप्रकारे नुकसान करतात? या आपल्या झाडाचं नुकसान जे करतात ते कशाप्रकारे करतात? खोडकिडीची मादी सालीवर अंडी घालते. मगाशीच आपल्याला सांगितलंय मी. नेमकं काय होतं माहिती आहे आपल्याकडे शेतकऱ्यांसाठी प्रॉब्लेम काय होतो? आपण सालीवर अंडी घालते का आपल्याकडे फुल पाऊस पडत असतो. त्यामुळे खोडावर तुमच्या हिरव्या रंगाची बुरशी तयार झालेली असते. हां, ठीक आहे. पावसामुळे. हां, पावसामुळे. बुरशी म्हणजे शेवाळ आपण म्हणूया. आपण बुरशी म्हणण्यापेक्षा शेवाळ म्हणू आपण. शेवाळ त्याच्यावर निर्माण झालं असतं आणि त्या शेवाळाच्या मधल्या भागामध्ये ती असं थोडंसं खरवडल्यासारखं करते वरच्या भागाला आणि अंडी घालते. अंडी छोटी अशी साबुदाणा अशी गोल नसतात, लांबट असतात पण पांढऱ्या रंगाची असतात आणि ती एक 15 ते 20 दिवसामध्ये अंडी त्यातून पिल्लू बाहेर येतं आणि ते वरची साल सुरुवातीला खायला सुरुवात करतं. हां. आणि नंतर हळू-हळू तिचा वाढत जशी दुसरी स्टेजला जाईल, तशी मग ती पूर्ण साल आहे. हां. पूर्ण साल आहे ना, ती अशी खाते. एका बाजूला साल खाणार आणि ती उरलेली ही खाल्लेली साल अशी चिकटवत जाणार. म्हणजे तुम्हाला असं गॅलरी निर्माण होत नाही, असं खड्डा निर्माण होत नाही. हां. इथून इथपर्यंत खाल्ली साल, की इथं ती चिकटवते साल हां. आणि पुढे खात जाते. पुन्हा म्हणजे चिकटवते साल. सहजासहजी बाहेरनं हां, दिसून देत नाही. पटकन दिसत नाही ते. हां. आणि जेव्हा अळी जी पुढच्या स्टेजला जाते, अजूनही मोठी जेव्हा होते, हां. तेव्हा तिने साल खाल्लेली असते. हं. पण मी साल वरची खाऊन झाली, की मग ते आतला जो कडक भाग आहे, हं. त्या कडक भागामध्ये सुद्धा खोडाचा खोडाचा भाग. कडक भाग त्याच्यामध्ये सुद्धा भोग पडून आतमध्ये जाते. नेमकं काय होतं, ही साल जेव्हा आपण अळी खाते, हां. तेव्हा प्रश्न काय येतो, की तुम्ही जे झाडाला अन्नद्रव्य सगळी त्या झाडाला सालीतूनच वरती मिळत असतात. जात असतं. बरोबर. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला झाड तुमचं वीक होतं. पिवळसर हां. पिवळं पडायला सुरुवात होते. नंतर ते झाडाची पानं सगळी पिवळी होतात. नंतर ते सुकतं झाड हां. आणि नंतर झाड मरतं. हां. म्हणजे तुम्ही स्टेप वाईज तुम्हाला हे लक्षात येतं, की बाबा आता झाडाला खोडकिडा लागलाय. हे म्हणजे तुमच्या सुरुवातीला आपल्याला लक्षात येऊ सुरुवातीला शकतं. लक्षात आलं तर तुम्ही इझिली कंट्रोल कारण आतमध्ये ज्या कडक भागामध्ये जर खोडकिडीची कीड गेली असेल ना, नंतर कठीण होतं. ह्या किडीचा जीवनक्रम आहे ना, तो वर्षभरातून एकच पिढी तयार होते. हां. आणि मगाशी तुम्हाला म्हटलं 20 दिवस आपल्याला अंडी अवस्था पकडूया आणि एक 35 ते 40 दिवस तुमची प्रौढावस्था म्हणजे तुम्हाला उरलेली सगळी अवस्था आहे ती अळी अवस्था आहे हां. आणि अळी अवस्था तुमचं ॲक्च्युअली नुकसान करतं. म्हणजे तुमचं सायकल केवढं मोठं आहे बघा. हां, बरोबर आहे. एवढ्या मोठ्या सायकलवरती एका झाडाला गेल्यानंतर ती अळी दुसऱ्या पूर्ण झाडावर जात अळी नाही. त्या आतमध्येच राहते. त्या आतमध्ये राहते. त्यामुळे त्या झाडाचं पूर्णतः नुकसान होते. हां. म्हणून वेळीच त्याचा प्रादुर्भाव ओळखता आला आणि आपण जर नियंत्रण केलं तर आपल्याला ते झाड आपल्याला नक्कीच वाचवता येतं. वाचवता येईल. आमची माती आमची माणसं
सर आता तुम्ही हे सांगितलं, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी हे कीड ओळखायची कशी? किंवा शेतकऱ्याला प्रत्येक वेळी म्हणजे त्याच्यासाठी स्वतंत्र जावं लागेल, बरोबर ना? बरोबर. आणि ही ओळखायची कशी शेतकऱ्यांना? कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना असं एवढं सहजासहजी ती ओळखता येणं शक्य नाही. आपले शेतकरी नुसती फक्त काजू बागच नाही, भात पण असतो त्याच्याकडे, बाकीची पिकं पण तो करतो. त्यामुळे त्याला सारखं-सारखं बागेत जाणं, म्हणजे दर महिन्याला जावं, मॉनिटरिंग करावं वगैरे असं शक्य नाही. मलाही मान्य आहे. जेव्हा आम्ही वेंगुर्ल्यामध्ये मी जेव्हा होतो, तेव्हा आम्ही एक थोडंसं लाईट ट्रॅपचा एक स्टडी मी केला होता आणि त्याच्यावरून आम्ही एक एवढं लक्षात घेतलं, की मी मगाशी जे आपल्याला सांगितलं ना, हं. त्याची एक सायकल जुलैच्या दरम्यान येते, दुसरं 3-3 सायकल महिन्याच्या अंतराने डिसेंबरच्या दरम्यान येते आणि तिसरं सायकल एप्रिल-मेच्या दरम्यान हां, येते. ते त्याच्यावरूनच आपण हां. त्याचा निष्कर्ष निष्कर्ष काढलेला आहे. काढले. आता शेतकऱ्याच्या भाषेमध्ये सांगतो, शेतकऱ्याने कधी जावं बागेमध्ये? कारण तुम्हाला प्रत्येक वेळी वेळी जाणं गरजेचं, कारण त्याला आता भात शेती असते. भाताची शेती चालू असते ना. मग त्याच्यानंतर भात शेती चालू असताना कधी जायला पाहिजे? तर आपण शेतकऱ्याच्या भाषेत म्हणू, की आपण त्याचं भात लावणी चालू असते ना, हं, लावणी संपली. हं. म्हणजे आपण मगाशी मी सांगितलं जुलैमध्ये सायकल बाहेर पडतं. बरोबर. लावणी त्याची लावून झाली, की थोडासा त्याला त्याला थोडासा उसंत मिळतो. रिलॅक्स असतो हां, त्याला. लावणी असेपर्यंत त्याला भरपूर थोडासा उसंत नसते. मध्ये उसंत आहे. त्यावेळी त्याने शेतकऱ्याने त्या बागेमध्ये जाणं गरजेचं आहे. गरजेचं. म्हणजे तुम्ही समजा जुलैच्या दरम्यान. लावणी संपल्यानंतर आपण धरू. आपण असं महिना असं परफेक्ट धरूया नको. त्याची लावणी संपल्यानंतर त्याने बागेमध्ये जायचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बागेमध्ये गेल्यानंतर वरती बघायचं नाही आहे. हं. की बाबा पान पिवळे दिसतायत का? काय झालंय काय? कारण काय ती नंतरची स्टेज आहे. आपल्याला रोठा लागलाय हा सुरुवातीला जर कळला, तर इझिली कंट्रोल होतो तो. म्हणजे त्यांनी कुठे बघायचंय? ते मगाशी मी सांगितलं हां, साल बघायची. नॉर्मली तुमच्या काजूच्या झाडाला रोठा कुठे-कुठे लागतो? ही जमीन आहे. जमिनीच्या लेव्हलला जे आपलं तुमचं आहे, त्याला कोलार रिजन इंग्रजीमध्ये म्हणतात. हं. इथं, ह्या इथल्या भागाला लागतो. सालीच्या ह्या म्हणजे खोडाला लागतो आणि फांद्यांची जी बेचकी आहे ना इथं, हां. या 3 ठिकाणी म्हणजे लागतो. साधारणपणे माणसाच्या उंची एवढ्या हां, येस. हां, 5-6 आरामात फुटाच्या तुम्ही वरती बघू त्याला शकता. हां, नुकसान करण्याचा हां. प्रकार आहे त्याचा. म्हणजे तुम्हाला ह्या 3 ठिकाणं बघायची. जमिनीच्या लेव्हलला जे खोड असेल ते, खोडाला पूर्ण कुठे भुसा दिसतोय किंवा आणि तुम्ही तिथनं असं फांद्या चिकटवलं पुढे सुरू होतात. आणि इथून बेचकी झाडाची बेचकी असेल, हां, फांद्यांची बेचकी. ह्या 3 ठिकाणी तुम्हाला बघायचं. म्हणजे तुम्हाला मी सोप्यात सोपं कसं होईल ते. दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचंय, तुम्ही आता सुरुवातीच्या स्टेजला समजा त्यांनी अंडी घातलेली असतील, तर तुम्हाला आपल्याला शेवाळ मी म्हटलं हां, हिरव्या रंगाचं शेवाळ असतं. पण तिथं जर छोटी अळी असेल, ते खात असेल, तर वरच्या बाजूला ते खरवडून खाल्ल्यासारखी वरची साल खाते, हां, आतमधली खात नाही. ते तुम्हाला कळतं. हां. त्याच्या पुढच्या स्टेजला गेलं असेल, तर साल तुम्हाला खाल्लेली आहे पण चिकटवली. पण त्याच्यातला चिकटवत असताना खाली थोडासा भुसा पडलेला असतो. तो आपल्याला कळतो. आणि तिसरी स्टेज म्हणजे त्याच्या पुढची स्टेज समजा गेलेली असेल, म्हणजे मोठी अळी झाली आणि आतमध्ये भरपूरच साल खाल्लेली असेल, तर 100% खाली तुमच्या भुसाचे असे ढीग भुसा झालेले पडतो. दिसतात. भुसाचे ढीग आणि विष्ठा असते ना हां, ह्याची खोडकिड्याच्या अळीची, ती विष्ठा खाली पडलेली सुद्धा दिसते. मग ह्या 3 गोष्टी आहेत, ह्या आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं लावणी लावल्यानंतर जायचं. दुसरं सायकल मी म्हटलं डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान असतं. मग म्हणजे दुसऱ्यांदा काय पुन्हा हां, चान्स असतो हां, पुन्हा हे करण्याचा. जायचंय. मी केव्हा जायचंय ते तुम्हाला, तर तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेत सांगतो, की तुम्ही भात कापून झालं हां, आणि शेतावर आणलं, ते झोडून झालं तुमचं. हां. आता हल्ली आपण हां, बरोबर थ्रेशरने आहे. झोडतो. त्यावेळी थोडासा त्याला त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा त्याला वेळ असतो. हां, तेव्हा त्याने त्यावेळी जाणं त्याने गरजेचं आहे. बागेमध्ये आणि हे एप्रिलमध्ये ऑलरेडी तो शेतकरी ते झाडाचं काजूमध्येच जात असतो. काजूमध्ये असतो. म्हणजे तुम्हाला नॉर्मली आपण कसं म्हणतो, की मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे, मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. तो दर महिन्याला मॉनिटर करणं त्याला शक्य नाही. हां, आपल्यालाही मान्य आहे. परंतु ह्या 3 वेळेला जरी गेला ना, म्हणजे तिसऱ्या वेळी तो ऑलरेडी असणार आहे. भात लावून झाल्यानंतर, भात कापून झाल्यानंतर आणि प्रत्येक झाड बघणं गरजेचं आहे. पिवळं होईपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. सुरुवातीलाच आपल्याला जर प्रादुर्भाव ओळखता आला, तर तुम्हाला खोडकिड्याचा ते प्रसार होणार नाही आणि ते झाडं सुद्धा तुम्हाला वाचवता येईल. नक्कीच सर. सर आता आपल्याला ह्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी, प्रत्यक्ष नियंत्रणासाठी एकदा समजा शेतकऱ्याला ते आढळून आलं, आपल्या बागेमध्ये असा खोडकिडा आलेला आहे, तर त्याचं नियंत्रण कसं करावं, ह्याविषयी आमच्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती द्या. खोडकिड्याचं तुम्हाला झाड आता समजा आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करताय, पण तुमच्या बागेमध्ये खोडकिड्याने मेलेली झाडं असतील. पहिली सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्यायची आहे? सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो, की तुम्ही अशी प्रादुर्भावग्रस्त म्हणजे मेलेली झाडं असतील, तर ती लगेच तोडून ती नष्ट करायची. माझा असा अनुभव आहे शेतकऱ्यांच्या शेतावर मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलेला आहे. ते काजूच्या झाडाच्या त्याला लाकडाला काही किंमत नाही. म्हणजे जळाऊ लाकूड सोडल्यास त्याला काही व्हॅल्यू नाही. त्यामुळे नॉर्मली शेतकरी काय करतो, तशीच तो ठेवून तोडतो. देतात. बऱ्याच वेळा तोडतही नाही. हां, पण बऱ्याच काही वेळेला तोडतात आणि त्याचे तुकडे करून त्या ढीग मारून त्या काजूच्या बागेतच ठेवले जातात. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतो, तो खोडकिडीला पुन्हा ते वाढायला त्या बागेतच तुम्हाला एक ब्रीडिंग प्लेस निर्माण करतोय. मग त्या खोडामध्येच राहते ती कीड. खोडामध्ये राहते. त्यामुळे आपल्याला एक महत्त्वाचं आहे, की आपल्याला ही असे तुमची मेलेली झाडं कापून नष्ट करायची आहेत. तोडल्यानंतर त्या बागेत न ठेवता एक तर तुम्ही जळाऊ लाकूड म्हणून घरी नेऊन कोणाला तरी द्या किंवा काही वापरा किंवा ते मग ते नष्ट करा.
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण मॅक्झिमम खोडकिड्याचा प्रॉब्लेम ह्या गोष्टींमुळेच होतोय. कारण काजूकडे अजूनही आपण म्हटलं जरी डॉलर अर्निंग क्रॉप, तरी इतक्या फार कमर्शियल अँगलने विचार करत नाही आणि ते करणं गरजेचं आहे. हं. नियंत्रणाचे उपाय आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विश्वविद्यापीठाने 2 कीटकनाशकं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे क्लोरोपायरिफॉस आहे, नंतर आपण त्याच्यानंतर एक औषध सांगितलं फिप्रोनिल नावाचं. ही दोन्ही औषधं आहेत, आंतरप्रवाही तर आहेतच, प्लस तुम्हाला ती धुरजन्य पण त्याचा म्हणजे फ्युमिगंट ॲक्शन आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्याला, ती हां. तशी आहेत. कारण तो खोडकिडा आतमध्ये असतो म्हणून आपल्याला धुरीजन्य वाढलं औषधं पाहिजेत. हं. आता काय करायचं आहे तुम्हाला, प्रत्येकाची कंट्रोल करण्याची स्टाईल वेगळी आहे तुम्हाला सांगतो. समजा खोडकिडा तुमच्या ह्याला लागला असेल, तुमच्या खोडाला खोडाला. लागला आहे, तिथली साल खाल्ली आहे किंवा तुमच्या ह्याच्या बेचकीच्या इथे लागला आहे. साल जी खाल्लेली आहे, खराब झालेली आहे साल त्याने खाल्लेली आहे, ती आपण त्या पटाशीच्या साहाय्याने काढून काढायची आहे टाकायचे. काढायची आहे. आणि चांगली साल म्हणजे जिवंत साल आपल्याला काढायची आहे, फक्त तेवढी साल काढायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या साल काढत असताना त्याच्यात जर तुम्हाला अळी एखादी सापडली, हं. एखाद दुसरी अळी सापडली ती काढून मारायची आहे. मारायचे. हं. आता मी तुम्हाला मगाशी 2 औषधं सांगितली, क्लोरोपायरिफॉस किंवा फिप्रोनिल. फिप्रोनिल. हे आपण हे जेव्हा करत असू तेव्हा म्हणजे हे हे मी कुठलं सांगतोय तुम्हाला, ह्या वरती फांद्याच्या ज्यावेळी बेचकी असेल किंवा त्या खोडाच्या इथे लागलेलं खोडावरती असेल तर. ज्यावेळी असेल ओके. तर तेव्हा काय करायचं, 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली फिप्रोनिल किंवा क्लोरोपायरिफॉस घ्यायचं. हां. 1 लिटरला 5. आपल्याला जास्त दोघांपैकी एक औषध कुठचं दोघांपैकी एकच. कुठलंही घ्या. की थोडंसं औषध तुम्हाला जास्त करायची गरज नाही. हं. एक 3-4 लिटर औषध खूप झालं. हं. तेवढं झाडाच्या विस्ताराप्रमाणे थोडं कमी जास्त पाणी राहील. ओके. तेवढं ते घ्यायचं आहे. एका साध्या लाकडाच्या दांड्याला असा एक फडका असा गुंडाळायचा आहे तिथं असा, आणि ते औषध आहे त्या बादलीतलं औषध आहे ते घेऊन त्याच्यावर असं भिजवणी करायची, भिजवायची. ती जिथं तुम्ही साल काढली तिथं घालायचं आणि शिल्लक राहिलेलं औषध त्या झाडाच्या खोडावरून असं खळकन ओतायचं. हे उघळतं असं यायला पाहिजे, यायला खाली पाहिजे. व्हायला पाहिजे. हे तुम्ही फांद्याच्या बेचकीला असेल आणि त्या ह्याला असेल तेव्हा करायचं. आता एक हा उपाय झाला. हे कधी छोटी कीड असेल, जेव्हा तुम्ही त्या स्किन म्हणजे तुमचं सालीमध्ये असेल सालेमध्ये असेल, तेच खाल्लेले असेल, तर यावेळी हे करायचं आहे. आता काही वेळेला असं होतं, मगाशी सुरुवातीला सांगितलं जशी अळी ती मोठी झाल्यावरती आतमधल्या कडक भागामध्ये सुद्धा भोक पडून जाते. मुख्य खोडामध्ये जाते. अशा वेळी काय करायचं, ती आतमध्ये गेलेली अळी, हा तुमची साफसफाई करायचीच आहे. प्लस खोडामध्ये जर अळी गेलेली असेल, तर हेच औषध आहे, फक्त पाणी घ्यायचं नाही. कापसाचा बोळा घ्यायचा आहे. कापसाच्या बोळ्यामध्ये प्युअर दोघांपैकी एक कुठेतरी औषध घ्यायचं आहे. हं. ते कापसामध्ये भिजवून तो कापसाचा बोळा औषधासकट त्या भोकामध्ये तारेच्या साहाय्याने टाकायचा. आता तारेच्या साहाय्याने म्हणजे काय करायचंय, तुम्ही जर हाताने टाकायला गेला तर दाबायला आतमध्ये जाणार नाही. मग ते औषध खाली वळणार आणि बरोबर. कापूस जाणार. कापूस हा आपला कॅरियर आहे. हां. बरोबर? मग तारेच्या साहाय्याने औषधासकट कापूस जायला पाहिजे आणि खालची माती जरा ओली करायची आणि ते जे भोक आहे ते लिंपून घ्यायचं. हां, मी म्हणजे मगाशी म्हटलं धुरीजन्य आहे ना, धुरी. ते आतमध्ये फ्युम्स त्याच्या गेल्या पाहिजेत. ते औषध धुरीजन्य असल्यामुळे हां, ते आतमध्ये जाईल. जिथे जिथे खोडके म्हणून ही 2च औषधं आपण सांगितली, त्याचं कारण ते आहे. हां. आता राहिला तिसऱ्या ठिकाणी हे लागला तर कुठे? जमिनीच्या जमिनीच्या लेव्हलला. मग जमिनीच्या लेव्हलला लागला असेल तर खोडाच्या इथं पटाशीच्या साहाय्याने वगैरे काढत काय करायचं नाही आपल्याला. हं. साईडने असं खंटीच्या साहाय्याने तुम्हाला असं एक रिंग कशी करायची? रिंग करायची. जास्त लांब नको. हं. खोडाला लागून अशी काढायची, माती अशी बाजूला ठेवायची. औषध फक्त आपल्या झाडाच्या साईजप्रमाणे किती लागेल ते बदलेल. काही ठिकाणी 5 मोठं लिटर झाड पुरेल, असेल तर of course कुठे 10 नवनवीन लिटर जादा लागेल, कुठे लागणार आहे. 15 लिटर लागेल. मोठं झाड असेल तर. तेवढं औषध प्रमाण तेच 5 मिली एका लिटरला. ह्या प्रमाणात औषध घ्यायचंय आणि ती जे बादलीत औषध घेतलेलं आहे ते लगेच बनवून ते झाडाच्या खोडावर असं खाळकन ओतायचं आणि ओघळलं पाहिजे. आणि इमिजिएट ती माती आहे ना, जी हां, जी खणली रिंग तयार हां, केलेली आहे ती ती. तुम्ही हे करायची. हं. इथं पण उद्देश काय आहे, की ते त्याच्या ज्या फ्युम्स आहेत ते त्यांनी जिथं भोकं पडली तिथं हं. आतमधले त्या म्हणजे जमिनीलगत ज्यावेळी तो डॅमेज करतो खोडकिडा तेव्हा ज्यावेळी अशा होतो, पद्धतीने आपल्याला अशा औषध द्या. प्रकारचं नियंत्रण आणि आपल्याला आणि तिकडे असेल तर त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आमची माती आमची माणसं. एकंदरीत आपल्याला विद्यापीठाने जे काजूचं मोहर संरक्षण एक वेळापत्रक तयार केलेलं असेल, हं. तर त्या काजूच्या मोहर संरक्षणाविषयी म्हणजे मोहर आल्यापासून पूर्ण काजूच्या हार्वेस्टिंग होईपर्यंत जे जे काही संरक्षण करावं लागत असेल, ह्या रोगकिड्या आता मगाशी तुम्ही सांगितलात किडी ज्या आहेत 2-4-5 प्रकारच्या विशेषतः किडी सांगितलात, त्याचं एकंदरीत मोहर संरक्षण कसं करायचं ह्याविषयी आमच्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती सांगा. काजूला सगळ्यात महत्त्वाचं कीड जी लागते, आता हा रोठ्या आपण सांगितलं ते एक आहेच ती. परंतु सगळ्यात जास्त नुकसान करणारी कीड जी आहे ती ढेकण्या, काजूवरील ढेकण्या. काजूवर ढेकण्या. ढेकण्यामुळे तुम्हाला काजूचा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. पालवीचं होतं, मोहराचं होतं आणि फळाचं सुद्धा होतं. हां, तिन्ही जी स्टेजला मोहर येतो. म्हणजे काजूचा ढेकण्याचा प्रादुर्भाव होतो तिन्ही स्टेजला. आता काजूवरील ढेकणा हा पावसाळ्यामध्ये कुठे असतो? तर पावसाळ्यामध्ये तो त्याच्या प्रौढावस्थेत कुठेतरी लपून बसलेला असतो. त्याला काही खाद्यपिद्य लागत नाही. काजूच्या बागेमध्येच असतो. काजूच्या बागेमध्ये प्रौढावस्थेत तो सुप्तावस्थेत असतो तो. काय बाकी तेव्हा तो काय त्याला खाद्य लागत नाही, काय करत नाही तो. तुम्हाला काजूला पालवी फुटायला सुरुवात झाली. सप्टेंबर ऑक्टोबरच्या बरोबर. दरम्यान. हां.
आपण आता पूर्वी हे ऑक्टोबर किंवा असे महिने सांगायचो, पण आता काय झालं ह्या क्लायमेट चेंजच्या जमान्यामध्ये ना हां. तुमचं सगळं अगोदर हे पालवी सगळं पण येऊ शेड्यूल शकते. मागे पुढे व्हायला लागलंय. बरोबर आहे. त्यामुळे आता आपण शक्यतो महिन्यानं सांगणं बरं. म्हणजे का? काही वेळेला कसं असतं, पाऊस उशिरा गेला तर नोव्हेंबरमध्ये पण बरोबर आहे, पालवी बरोबर येते. आहे. काही वेळेला नॉर्मली ऑक्टोबरमध्ये येते. तर त्यावेळी तुम्ही काय करायचं, पालवी फुटायला सुरुवात झाली ना, की ते ते सुप्तावस्थेतील जे ढेकणे आहेत प्रौढ, ते ॲक्टिव्ह होतात. कारण त्यांना कळतं, की बाबा आपल्याला आता आपल्या पिल्लांना खायला खाद्य उपलब्ध होणार आहे बागेमध्ये. बागेमध्ये. मग ते काय करतात, त्यांचं नर-मादीचं मिलन होतं आणि त्या कोवळ्या पालवीमध्ये, शिरांमध्ये आणि पालवीमध्ये अंडी घालायला सुरुवात करतात. ही पहिली स्टेज आहे पालवीवरती. आता काय होतंय माहिती आहे? ह्यावेळी जी तुमची पालवी जी नवीन आलेली असते, कोळी पालवी असते, ती आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. कारण ती पालवी वाचवली तरच तुमचा मोर आणि मग बी हा पुढे विषय बरोबर येतो, आहे, बरोबर बरोबर ना? मग ही स्टेज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. नॉर्मली आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, झाड काजूची ढेकणं काय करतो, पालवी असू दे, मोहर असू दे, पालवीमधल्या त्यातला पानांतला किंवा तुमचे आलेले शूट्स आहेत ना, पालवी ती नवीन शूट्स आहेत, पालवी आलेली. नवीन पालवी, त्याच्यामध्ये सोंड खूप असतं. आणि डासासारखा असतो ना हां. तो तांबूस तपकिरी रंगाचा आणि डासाचा आणि त्यातून नरस शोषून घेतो म्हणजे ज्यूस शोषून घेतो. पण ह्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे, की ते जेव्हा तो आतमध्ये सोंड खूप असतो, तेव्हा त्याच्यातून एक टॉक्सिन सोडतो. विषारी त्याच्यामुळे द्रव्य, विषारी विषारी द्रव्य द्रव्य सोडतो. हां. सोडतो. ते सोडल्यामुळे तुम्हाला काय होतं, ते जरा तिथं तांबूस तपकिरी रंगाचा स्पॉट पडतो. असे सारखे-सारखे तिथं सोंड खुपसल्यामुळे हां. पूर्ण ते पालवी सुकून जाते पूर्ण. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, की तुम्ही पालवीवर जरी म्हटलं असलं, तरी पालवीवर फवारणी करू नका. पहिली फवारणी जी आहे, ती तुम्हाला पालवी फुटायला सुरुवात सुरुवात झाल्यावर झाल्यानंतर करायची करायची. आहे. ही मी तेवढं लक्षात केलं. म्हणजे कारण तुमचे काय झालंय, आपण एक उदाहरणार्थ आपण नमुना दाखल आपण घेऊ. आपल्या बागेमध्ये 100 ते अडल्ट्स आहेत, म्हणजे तुमचे प्रौढ आहेत ढेकणे, हं. बरोबर ना? त्यांचं नर-मादीचं मिलन झाल्यानंतर त्या 100 आपण 200 अंडी घालते आपण असं हं, म्हणतो थेरॉटिकली. हं. आपण 150 पकडूया. 150 अंडी एका फिमेलने घातली. 150 गुणिले 100 किती झाली? बरोबर. तेच जर तुम्ही पहिली फवारणी जी आहे ती पालवी फुटायला सुरुवात झाल्यावर केली, हं. तर त्यांनी अंडी घालायच्या पूर्वी तुम्ही त्याला टार्गेट करणं गरजेचं आहे. आता पहिलं औषध काय फवारायचं पालवीवर? तर आपल्याला लॅम्बडा सायलोथ्रिन सांगितलेलं आहे आपण. लॅम्बडा सायलोथ्रिन 10 लिटर पाण्यामध्ये 6 मिली. ओके. हे औषध आपल्याला फवारणीचे एकूण किती फवारण्या करायच्यात पहिलं 3 औषध म्हणजे? फवारणी करायची. 3 मी सांगतो फवारण्यासाठी. प्रत्येक ह्या. ही आता कधी करायची आहे? पालवीवर करायची आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर दुसरं कुठे आपल्याला प्रॉब्लेम येतो? ही पालवी तुमची जून झाली, की पालवीतून नंतर मोहर मोहर येतो. मोहर फुटायला सुरू होते. आता मोहर आल्यानंतर सुद्धा टेक्निक हेच, मोहर यायला सुरुवात झाल्यावर दुसरी फवारणी होणं गरजेचं हां, आहे. म्हणजे जशी पालवी आपण फ्लॉवरिंग म्हणजे फ्लॉवर ओपनिंग झाल्यावर नाही, फ्लॉवर बड्स असताना झाली पाहिजे. काय सांगतो कारण? दुसरं फवारणी आपण प्रोफेनोफॉस 10 लिटरला 10 मिली सांगितलेलं आहे. दुसरी फवारणी आहे हां. ती. कारण आपण तेच लॅम्बडा सायलोथ्रिन पुन्हा वापरायचं नाही. त्यामुळे 10 लिटरला 10 मिली. दुसरी फवारणी फ्लॉवर बड्स असताना झाली पाहिजे. त्यावेळी तो मोहराच्या दांड्यामध्ये हां, अगदी सोंड खूप असतो. कवळा असतो हां. त्यावेळी. आणि फ्लॉवर ओपनिंग झाल्यानंतर तुम्ही फवारणी केलं गेलं तर पॉलिनेशनला जरा प्रॉब्लेम येतो. याला क्रॉस पॉलिनेशन थोडं जास्त हां, गरजेचं म्हणजे आहे. बी धरण्यावर त्याचा हां, परिणाम होऊ त्याच्यावर शकतो. परिणाम होतो. म्हणून आपल्याला फ्लॉवर बड्स बिफोर ओपनिंग ऑफ द फ्लॉवर बड्स आपल्याला ती ते फवारणी होणं करायची दुसरी गरजेचं आहे. फवारणी. दुसरी टेक्निक सेम, ढेकण्यात तोच आहे ना. हां, बरोबर आहे. सकाळी 10च्या अगोदर, संध्याकाळी 3:30-4 नंतर. ओके. आता नंतर राहिला बी कोळी असते तांबूस तपकी रंगाची म्हणजे हां, मोहर खालच्या धरल्यानंतर तो सिंधुदुर्गाच्या बिया भाषेत फका. बिया हां, सेटिंग सेटिंग. होतात. हां. सीटिंग झाल्यावर तांबूस तपकी रंगाचं असते. त्यावेळी त्या कोवळ्या बीमध्ये सोंड खुपसून त्याच्यातनं रस शोषतो. मग तिथं काळे डाग हां. पडतात. मग ह्यावेळी तुम्हाला तिसरी फवारणी करायची आहे. पुन्हा लॅम्बडा सायलोथ्रिन घ्यायची. म्हणजे म्हणजे पहिल्याला पहिलं लॅम्बडा सांगितलेलंच कीटकनाशक पुन्हा आपण तिसऱ्या काय वेळी झालंय घ्यायचं. सांगतो तुम्हाला. आपण काजू हे तसं आत्ता कमर्शियल अँगलने विचार करतो, पण आपल्या विद्यापीठाने काजूकडे शेतकरी आमचा गरीब आहे. त्यामुळे आम्ही त्याला मोठमोठी औषधं सांगितली नाहीत. लॅम्बडा सायलोथ्रिन पहिलं, दुसऱ्या फवारणीला प्रोफेनोफॉस, तिसऱ्या फवारणीला लॅम्बडा पुन्हा सायलोथ्रिन. तेच म्हणजे राहिलेलं औषध हां. स्वतः वापरू फक्त शकतो. माझी शेतकरी बांधवांना अजून एक विनंती आहे. आंब्यामध्ये जरा ह्याच्यातलं वाईज, त्याच्यातलं वाईज कृपया करू नका. ह्या आपल्या एखाद्या औषधाने फक्त तुम्हाला योग्य वेळ, हं. योग्य औषध, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे मारणं गरजेचं आहे. योग्य प्रकारेचा अर्थ काय? तर उंच झाडाचं पिचकारी उडवू नका. पिचकार उडवलं तर काय ते औषध पाण्यासकट सगळं उघळून जाणार ना. तुमचं कीटकनाशक वाया गेलं. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला फवारणी होणं गरजेचं आहे. म्हणजे मी 4 सूत्र लक्षात ठेवा. योग्य औषध, योग्य प्रमाणात, योग्य वेळी. योग्य वेळी म्हणजे आता ह्या काजूमध्ये मी जी वेळ सांगितली ना, हां. योग्य वेळी आणि सकाळ आणि संध्याकाळी. आणि योग्य प्रकारे. हां. हे 4 करणं गरजेचं आहे. तांबूस तपकिरी रंगाची बी असतानाच फवारणी करणं गरजेचं आहे. आता काय झालंय, दुसरी मगाशी मी तुम्हाला कीड सांगितली फुलकिडे. ते फळावर जास्त प्रमाणात येतात. ती काय करते, फळावरची ती साल आहे ना, ती अशी खरवडते आणि त्याच्यातून जो द्रव द्रव बाहेर बाहेर पडतो, येतो तो काय? ते पिते.
ह्या ज्या भागामध्ये म्हणजे सगळ्यांनी करायची गरज नाही. ह्याला ज्या भागामध्ये हे थ्रिप्स म्हणजे फुलकिड्याचा प्रादुर्भाव आहे, त्यांनी तिसरी फवारणी ॲसिटामिप्रिड म्हणून कीटकनाशक मिळतं 10 लिटरला 5 ग्रॅम एवढं तिथं वापरायचं आहे. म्हणजे मग टी मस्किटो ढेकण्या पण कंट्रोल झाला आणि फुलकिडे पण कंट्रोल होतात. मग अशा प्रकारे आपण कमीत कमी 3 फवारण्या. अजून एक थोडंसं ना, आता ह्या क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलाच्या ह्याच्या अँगलने सांगतो. जरी आपण विद्यापीठाने शिफारस दिली नसेल तरी मी एक ॲडिशनल शेतकरी बांधवांचे खूप प्रश्न येतात. आता हल्ली ना काही भागामध्ये दव पडतो जास्त. ढगाळ हवामानमध्येच येतं. हो, बरोबर आहे. बघा ह्याच्यामध्ये थंडी खालीवर व्हायला लागली आहे. अशा वेळी थोडासा मोहोर चालू झाल्यावर पालवीवर नाही आहे. हां. मोहोर चालू झाल्यावर त्याला बुरशीचा प्रादुर्भाव थोडासा होतो आणि ती बुरशी थोडीशी टेकण्यामुळे थोडीशी वाढते. असं जेव्हा वातावरण असेल, ढगाळ वातावरण आहे किंवा दव सकाळी उशिरापर्यंत तो उडून जात नाही ते पाणी. अशा शेतकऱ्यांनी जर फुलावर असताना म्हणजे फ्लॉवरिंग असताना जर फवारणी दुसरी जी आपण प्रोफेनोवास सांगितली, त्याच्यामध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक टाका. म्हणजे कार्बेंडाझिम टाका 10 ग्रॅम 10 लिटरला. हे पुरेसं आहे. कारण त्या बुरशी वाढली की तुमचा मोहोर तुमचा सुकून जातो. म्हणजे त्याचं हां. सेटिंग होत नाही. त्यामुळे जिथं जेव्हा ही कंडिशन येईल, हे कंडिशनल आहे. जिथं ही कंडिशन येईल जिथे-जिथे तेव्हा आवश्यक आहे तिथे. आणि तिथं अशी फक्त एक ढगाळ उपाय वातावरण करा. काय प्रत्येक वेळी असतंच असं नाही. पण ढगाळ वातावरण असेल किंवा जर दव तिथला जास्त वेळ साठून राहत असेल बागेला, तर बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण ही ॲडिशनल 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 म्हणजे त्याच फवारणीमध्ये ते वेगळं करायची गरज करायची नाही. गरज नाही. बरोबर. तर सर, आज आपण इथे आलात आणि या आमच्या शेतकऱ्यांना अशा काजूच्या पिकाविषयी आणि काजूच्या वेगवेगळ्या किडी आहेत, विशेषतः काजूचं पीक खोडकिडा काजूचा आणि काजू मोहराचं संरक्षण याविषयी, आपल्याला त्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी सविस्तर माहिती दिलात. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्कार.